महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठीचा लढा गेले कित्येक दिवस चालू आहे। मनोज जरांगे पाटील या आंतरवाली सराटीमधील मराठा युवकाकडे या एकंदरच आंदोलनाचं नेतृत्व आलेलं आहे। गेले कित्येक दिवस जरांगे पाटील यांच्या सभांना होणारी तुफान गर्दी आणि त्यांना मिळणारा समर्थन हे निश्चितच सरकारला विचार करायला भाग पाडणार आहे। आंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा क्रांती मोर्चाचे सगळे युवक, महिला, युवती हे रवाना झालेले आहेत। जागोजागी त्यांची सभा होत आहेत। ही पदयात्रा काल म्हणजे मंगळवारी संध्याकाळी वाघोली इथं आली। वाघोली इथे त्यांची सभा झाल्यानंतर वाघोलीलाच जरांगे पाटील यांनी मुक्काम केला आणि आज म्हणजे बुधवारी सायंकाळी ते लोणावळ्याच्या दिशेने कूच करत आहेत। आपल्या हजारो समर्थकांसह जरांगे पाटील जेव्हा संचेती हॉस्पिटलच्या चौकात पोहोचले तेव्हा त्यांचं स्वागत करण्यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं प्रचंड असा हार लावण्यात आलेला होता। या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जरांगे पाटील आपल्या समर्थकांसह लोणावळ्याकडे रवाना झाले आहेत। 26 जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ते मुंबईत पोहोचणार आहेत। त्यानंतर कुठल्या प्रकारच्या घडामोडी होतात आणि सरकार हा सगळा प्रश्न कशा रीतीने हाताळतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। एकंदरच मनोज जरांगे पाटील आणि त्यांची पदयात्रा यासाठी पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी अतिशय चोख असा बंदोबस्त ठेवला आहे। शहरातील अनेक रस्ते नागरिकांसाठी वाहतुकीला बंद करण्यात आले आहेत।